नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AN स्टडी झोन या आपल्या अभ्यासाच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण पोलीस पाटील भरती 2024 साठी लागणाऱ्या कागदपत्रांबद्दल बोलणार आहोत. ही भरती लवकरच सुरू होणार आहे आणि योग्य कागदपत्र नसतील तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो, बरं का? चला तर मग बघूया तुम्हाला नक्की काय काय तयार ठेवायचं आहे. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची ओळख आणि पात्रता. यासाठी काय लागेल तर तुम्ही भरलेले ऑनलाईन अर्जाची सही केलेली प्रिंट, तुमचं 10वी पास झाल्याचं गुणपत्रक आणि सर्टिफिकेट, वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC, आणि हो, ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र. आता दुसरी गोष्ट, तुम्ही तिथलेच रहिवासी आहात हे कसं सिद्ध करणार? त्यासाठी लागेल डॉमिसाईल सर्टिफिकेट, आणि तुम्ही त्याच गावात राहता यासाठी अधिवास प्रमाणपत्र सुद्धा हवं. आणि ऐका, जर तुम्ही आरक्षित प्रवर्गातून असाल तर जात प्रमाणपत्र, जात वैधता आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे तर खूपच महत्त्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्रमाणपत्रांना वेळ लागतो, त्यामुळे हे काम लगेच सुरू करा. आणि शेवटची तिसरी गोष्ट, तुमचं चारित्र्य. यासाठी पोलीस स्टेशनमधून गुन्हेगारी नसल्याचा दाखला आणि ग्रामपंचायतीकडून चारित्र्य प्रमाणपत्र लागेल. यासोबतच तुमचे नवीन पासपोर्ट साईज फोटो आणि एक स्वघोषणापत्र पण तयार ठेवा. आणि हो, सगळ्या ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत त्यांच्या झेरॉक्स कॉपीज पण ठेवायला विसरू नका. थोडक्यात, पोलीस पाटील भरतीसाठी यशस्वी व्हायचं असेल तर ही सर्व कागदपत्रे आजच व्यवस्थित तयार ठेवा. अशाच महत्त्वाच्या आणि परीक्षोपयोगी व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या AN स्टडी झोन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.